आम्ही दिवाळी साजरी करतो. दिवे लावून नवे कपडे घालून आसन नसन तेवढा वर्षाचा सगळा पैसा या दिवाळीमध्ये आम्ही पूर्णपणे व्यतीत करतो. ही दिवाळीच्या नंतर भाऊबीज येते आणि भाऊबीजेला आमची बहीण ओवाळताना भावाला म्हणत असते, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. ह्या म्हणींचा अर्थ आम्ही कुठेतरी तपासला पाहिजे. ही म्हण नेमकं का पडते बरं समाजामध्ये? आता अजून एक म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिकार करत नाही. कारण त्यांना माहिती आहे तुमची लायकी. या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेतल्या पाहिजेत. तर इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं आपण का म्हणतो, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. ते होता जीवा म्हणून वाचला शिवाचा आपण असं सांगितलं पाहिजे की होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. आपल्या लोकांना आदर करण्याची आणि आपल्या महापुरुषांना आदर देण्याची एक मानसिकता आता आपण निर्माण करायला पाहिजे. इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य जाऊ दे असं आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आमच्या भगिनीला का म्हणावं असं वाटतं, याचा आम्ही थोडासा विचार करायला हवा की हा बळी कोण होता. हा बळी एवढा काय चांगला होता की लोकांना आजही वाटतं की बळीचं राज्य यावं. एवढं काय होतं या बळीच्या राज्यामध्ये? या बळी नावाचा एक राजा होता. प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र असलेला हा बळी. आम्हाला असं सांगण्यात येतं की प्रल्हाद विष्णू भक्त होता. अतिशय चुकीची गोष्ट आहे. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये जे पोस्टर लावता ते लावणं बंद करा. नरसिंहानं हिरण्यकश्यपूला फाडल्याचं जे चित्र आहे ते लावणं बंद करा. हिरण्यकश्यपू हा तुमचा राजा होता. हिरण्यकश्यपू हा तत्वज्ञानी राजा होता. हिरण्यकश्यपूची जी व्यवस्था होती ती अतिशय आदर्श व्यवस्था होती. आणि प्रल्हाद सुद्धा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक होता. प्रल्हाद हा सुद्धा आदर्श राजा होता. पण या प्रल्हादाचं बामणांनी ब्राह्मणीकरण करून टाकलं आणि आम्हाला असं सांगितलं की प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. प्रल्हाद कधीही विष्णू भक्त नव्हता आणि हिरण्यकश्यपू कधी एवढा कच्चा राजा नव्हता की आपल्या प्रल्हादाला बामणाच्या गोटामध्ये शिकवायला पाठवेल. आपल्यासारखे लोक नव्हते ते सदाशिव पाटीत शिकवायला पाठवायला. ते असुर राजे जे होते ते फार महान आणि तत्वज्ञानी राजे होते. ते आपल्या पोरांना आपली नीती शिकवत होते. शुक्राचार्य नावाचे त्यांचे गुरु असायचे, त्यांचा आश्रम असायचा. आणि हे जे राक्षस राजे होते, असुर राजे होते, ही सगळी राजी लोक आपली मुलं त्या शुक्राचार्याच्या हाताखाली शिकवायला पाठवत होती. द्रोणाचार्यांच्या हाताखाली पाठवत नव्हती एकलव्याचा अंगठा काढायला. ही असली संस्कृती असुर राजांमध्ये नव्हती. आणि म्हणून प्रल्हादाला कोणत्याही ब्राह्मण शिक्षकाकडे हिरण्यकश्यपूने पाठवलेलं नव्हतं. आणि हा प्रल्हाद बहुजनांचा अतिशय आदर्श राजा होता. त्याचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी. बळी हा अतिशय आदर्श सुसंस्कृत असलेला राजा होता. बळीचं राज्य अतिशय आदर्श होतं. एवढ्या पिढ्या झाल्या तरीही पुराणामध्ये ब्राह्मणाला सांगावंच लागतं की बळी हा आदर्श राजा होता. बळीचं राज्य चांगलं होतं. बळीच्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत नव्हते. बळीच्या राज्यामध्ये प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध होता. हे ब्राह्मणांनाही इतक्या वर्षानंतर बळीला मारल्यानंतरही कबूल करावं लागतं की बळी किती चांगला राजा होता. जेव्हा विरोधक आणि शत्रू त्याची स्तुती करत होता तर बळी खरंच किती आदर्श राजा होता ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आम्ही आतापर्यंत ब्राह्मणांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की बळी जर एवढा आदर्श राजा होता तर तुम्ही त्याला का मारलं? पण आम्हाला तेवढी बुद्धीच नाही. त्यांनी लिहायचं आणि आम्ही वाचायचं. बळी मारला. बळीला मारणं गरजेचं होतं धर्मशास्त्रासाठी असं ते सांगतात. आम्ही सुद्धा म्हणतो की बळीला मारणं गरजेचं होतं. का गरजेचं होतं बळीला मारणं? कारण बळीच्या राज्यामध्ये यज्ञ संस्कृतीला वाव नव्हता. बळीच्या राज्यामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मूर्ती पूजेला वाव नव्हता. बळीच्या राज्यामध्ये कुठलंही कर्मकांड करणं हे राजकीय कायद्यानुसार गुन्हा मानलं जात होतं आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं काम बळी करीत होता. म्हणून बळीचं राज्य बामणाच्या डोळ्यामध्ये सलत होतं आणि म्हणून बामणांना बळीला मारणं अतिशय गरजेचं होतं. त्याचं पुराणातलं वर्णन थोडस तुमच्या डोळ्यासमोर मी सांगते. अंगद ऋषी आंघोळ करून येत असतात. त्यांची बायको चिंताक्रांत अवस्थेमध्ये बसलेली असते आणि मग हे अंगद ऋषी त्या आपल्या पत्नीला विचारतात की तू दुःखी का आहेस? ब्राह्मणांवर काही संकट आलंय का? बघा, यांच्या बाई दुःखी असणं म्हणजे फक्त ब्राह्मणावर संकट आलं तरच काहीतरी वाईट होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. एक कोल्हा असतो, तो नदीत बुडायला लागतो. नदीत बुडायला लागल्यानंतर तो मरणार हे त्याला समोर दिसत असतं आणि मग तो काय करतो? जोरात ओरडतो, जग बुडायला लागलंय, जग बुडायला लागलंय. जंगलातले सगळे प्राणी सैरावैरा पळत येतात
आणि त्या तळ्या शेजारी येऊन कोल्याला विचारतात, का रे तुला कोणी सांगितलं जग बुडायला लागलं? तो म्हणतो, मला आधी बाहेर काढा मग सांगतो. त्याला बाहेर काढल्यानंतर प्राणी परत त्याला विचारतात, का रे बाबा तुला कोणी सांगितलं जग बुडायला लागलं? तो म्हणतो, मी जर बुडाला असतो तर माझ्यासाठी जगच बुडालं असतं. मी जर बुडाला असतो तर माझ्यासाठी जगच बुडालं असतं ना. इथल्या स्वतःला हिंदूवादी म्हणवणाऱ्या संघटनांचं नेमकं असं आहे, त्या बुडायला लागल्या की बोंबलायला लागतात, हिंदू खतरे में. आणि मग सगळे ओबीसी एससी एसटी लोक त्यांच्या पाठीमाग पळायला लागतात, हिंदू खतरे में चला, हिंदू खतरे में चला. इलेक्शन मध्ये जिंकून आले की मग म्हणतात, आम्ही बुडालो असतो तुम्ही बुडालेच असते. ही त्यांचं तत्वज्ञान आहे. तशाच पद्धतीनं बळीचं राज्य संपवणं हा ब्राह्मणासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि बळी काय साधा सुद्धा राजा नव्हता. बळीची फौज फार मोठी होती, बळीचं राज्याचं प्राबल्य फार मोठं होतं. बळीची राज्यकारभाराची पद्धतच इतकी आदर्श होती की कुणीही बोट ठेवू शकत नव्हतं. 9 खंड या भारताचे पाडलेले होते आणि प्रत्येक खंडाचा जो खंडपती होता त्याला तुम्ही खंडोबा म्हणता, हा बळीचा सेनापती होता. हा जो ज्योतिबा आहे तो बळीचा सेनापती होता. त्यांचे तुम्ही देव करून टाकले आणि एकदा माणूस देव झालं की त्याचं कर्तृत्व संपत असतं. म्हणून ब्राह्मण प्रत्येक महापुरुषाला तुमच्या देव करतात. प्रत्येक महापुरुषाला देव केलं की समजायचं तो महापुरुष संपलेला आहे. मग या बळीराजाला मारण्यासाठी या अंगद ऋषीने त्याच्या बायकोला विचारलं की काय झालं, तू दुःखी आहेस? तेव्हा ती सांगते की बळी नावाचा राजा आहे आणि मला असं वाटतं की या संपूर्ण साम्राज्याचं राज्यपद माझ्या मुलाला म्हणजे इंद्राला यावं, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा. मग अंगद ऋषी म्हणतो की तुझ्या मनाप्रमाणे होईल. आणि मग वामनाचा जन्म होतो त्या स्त्रीच्या पोटी. असं म्हणतात की तो वामन तिच्या पोटामध्ये 1000 वर्ष होता. पुराणात लिहिलेलं आहे, मनानं सांगत नाही. पुराणात लिहिलेलं आहे की वामन 1000 वर्ष आपल्या आईच्या पोटात होता. तुमचा वामन असू शकतो पण आमचा बळी एवढे दिवस नाही जगू शकत. तुमचे लोक असू शकतात असे, कारण तुमचे लोक काही करतात, आमचे लोक करत नाही. त्याचा मतितार्थ आपण घ्यायचा असतो. इतिहास आपल्या समोर मांडत असताना, इतिहासाचा अभ्यास करत असताना थोडस संशोधन करावं लागत असतो. याचा अर्थ जरा वेगळ्या पद्धतीने आपण घेऊ. 1000 वर्ष दवा धरून ही ब्राह्मण लोक बसू शकतात. जर बदला घ्यायचा असेल तर ते संधीची वाट बघत असतात. वामन सुद्धा अशा संधीची वाट बघत होता आणि त्याला ती संधी आली. बळीराजाचा एक दिवस असा असायचा की ज्या दिवशी तो सगळ्यांना दान करण्याचं काम करत होता आणि त्या दिवशी तो कुणालाही नाही म्हणत नव्हता. या संधीचा फायदा वामनानं घेतला आणि बळीकडे गेला आणि बळीला सांगितलं की बळीराजा, तू अतिशय कर्तव्यदक्ष आणि आदर्श राजा आहेस. आजच्या दिवशी तू कुणालाही नाही म्हणत नाही आणि मागितलं ती वस्तू, ती गोष्ट त्याला देत असतोस. मला सुद्धा दे. 3 पावलं जागा. हसण्यासारखी गोष्ट आहे ना, एवढ्या मोठ्या साम्राज्य माणसाकडे 3 पावलं जागा मागायची. आम्हाला आमच्या पुराण कथाकारांनी असं सांगितलं की 3 पावलं जागा म्हणजे काय, तर एक म्हणे खाली ठेवला आणि एक म्हणे वर ठेवला आणि एक म्हणे डोक्यावर ठेवला आणि बळी गेला. असल्या थोतांड्याच्या गोष्टी सांगणं आता बंद करा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात, एक दिवस महात्मा फुले पुस्तक वाचत बसले होते आणि 12-1च्या दरम्यान हसत हसत जोरात गल्लीत बाहेर आले. लोकांनी विचारलं, तात्या वेळ लागलाय का, आम्हाला तरी झोपू द्या. त्यावेळेस तात्या म्हणाले, अरे मी बळीराजाला कसं वामनानं मारलं ते वाचत होतो म्हटले. तो वामन म्हणे एक पाय जमिनीवर आणि एक पाय आकाशात ठेवला, फाटला कसं नाही. म्हणजे समीक्षेच्या दृष्टीनं आणि चिकित्सेच्या दृष्टीनं जर आम्ही ब्राह्मणांचं तत्वज्ञान उघडून पाहायला लागलो तर फोल तत्वज्ञान आमच्या पुढे यांनी मांडत आलेलं आहे 1000 वर्ष. त्या 3 पावलांचा अर्थ मी तुम्हाला सांगते. पहिलं पाऊल म्हणजे वाणी, दुसरं पाऊल म्हणजे यज्ञ करण्यासाठी जागा आणि तिसरं पाऊल म्हणजे ब्राह्मणांचं अघोषित आरक्षण. आमचे संस्कृत पंडित आणि संस्कृत समीक्षाकार डॉक्टर आहा साळुंके सर असं म्हणतात की बळीराजाकडे ब्राह्मणांनी या 3 गोष्टी मागितल्या आणि या 3 गोष्टीमध्ये बहुजनांच्या गुलामीचं सगळ्यात मोठं कारण दडलेलं आहे. यज्ञ करण्याला जागा मागितली आणि पुढे म्हण पडली, भटाला दिली ओसरीन भटपाय पसरी. यज्ञ करायला जागाच दिली होती, त्यांनी यज्ञ गावात नेऊन पोहोचवला, गावात नेऊन यज्ञ पोहोचवला. तर ज्या दिवशी या बळीराजाला वामनानं पाताळात घातलं, पाताळात नाही घातलं या बळीराजाला. यज्ञाचा जो खांब असतो त्या खांबाला बळीराजाला बांधून बळीराजाचा खून करण्यात आलेला आहे. तो दिवस तुम्ही साजरा करता म्हणजे दिवाळी साजरं करता. आणि ज्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी आपली बहीण भावाला ओवाळते आणि सांगते की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे,
बळीचं जे उरलं सुरलेलं सैन्य होतं, ही प्रत्येक खंडाचा हा जो नायक सेनापती होता, या उरल्या सुरल्या सैन्यानी लढण्यासाठी त्यांच्या घरच्या बायकांनी त्यांना ओवाळलं आणि सांगितलं की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. एवढी आदर्श संकल्पना, एवढं आदर्श राज्य आमच्या बळीराजाचं होतं. एवढा आदर्श राजाला आमच्या संपवलं आणि त्यांनी दिवाळी साजरी केली. आणि आम्ही मात्र आजही आनंदाने दिवाळी साजरी करतो. आमच्या पराभवाचे क्षण डोक्यावर घेण्यात आम्ही थांबवलं पाहिजे. आमचा पराभवाचा क्षण जर आम्ही सोन्यासारखा आणि सण म्हणून डोक्यावर घेत असू, तर आम्ही काळजावरती हात ठेवून स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही आमच्या बापदाद्यांचे वंशज म्हणायच्या लायकीचे राहिलेलं नाही. हे सुद्धा एक व्रतवैकल्यच आहे. व्रतवैकल्य म्हणजे गुरुवार सोमवार शनिवार करता त्यालाच फक्त व्रत नाही म्हणत, ही सण सुद्धा व्रतांमध्येच येतात असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते, उपवास करायचे, स्वतःला निकृष्ट करायचं आणि ह्या देवाचे आणि त्या देवाचे काहीच कळत नाही. तुम्ही तरी किती पुराण वाचता? मी बायकांना प्रश्न विचारते, किती पुराण तुम्ही वाचलेत? गरुड पुराण, ते काय पश्च पुराण, आमक पुराण, धमक पुराण, किती पुराण तुम्ही वाचलेत? ज्या धर्माला तुम्ही तुमचं मानता तो धर्म तरी तुम्ही वाचून काढलाय का? त्या धर्माची आचारसंहिता काय हे तरी तुम्हाला माहितीये का? मग कोणाचे उपवास करता तुम्ही? कुणाचे आम्ही उपवास करतो, कुणाच्या देवाला आम्ही आमचा देव म्हणतो, कुणाच्या धर्माला आम्ही आमचा देव म्हणतो, काहीच कळलं नाही आम्हाला. आम्हाला फक्त माहिती आहे आमचं स्टँडर्ड मेंटेन करायचं. आम्हाला फक्त आता कळतंय सध्या आमचं स्टँडर्ड मेंटेन करायचं. स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय असतं? दिवाणखान्यामध्ये छान आरामशीर गाद्या लोड असावेत, किचन मध्ये गेल्यानंतर सुंदर किचन असावं, रेफ्रिजरेटर असावं, वॉशिंग मशीन असावं, सगळ्या अद्यावत सुविधा असाव्यात आणि त्या किचन घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये 33 कोटी देवांची फौज असावी. त्याच्यामध्ये छान सोन्याच्या चांदीच्या मूर्त्या असाव्यात आणि निर्बुद्ध डोक्यानं आम्ही रोज त्याची पूजा करावी. म्हणजे विचार करायचा नाही, चिकित्सा तर त्याहून करायची नाही. चिकित्सा कशाबरोबर खातात हेच आमच्या लोकांना कळत नाही. मुळात चिकित्सा कशाला म्हणतात आणि ती काय असते हेच आमच्या लोकांना कळत नाही. बरं तुम्ही पुराण वाचली असती हो, पण ती तुमच्या भाषेतच नाहीत. तुम्ही पुराण वाचली असती पण ती तुमच्या भाषेतच नाही. या पृथ्वीवरती जेवढे म्हणून लोककल्याणकारी आणि आदर्श अशी लोक होऊन गेली ना, त्या सर्वांनी लोकभाषेमध्ये आपली ग्रंथ लिहिली. कारण त्यांना असं वाटत असायचं की आमच्या लोकांनी हे वाचून सुधारावं, आमचा समाज एक विकसित समाज व्हावा, यासाठी त्यांनी लिहिली. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आयुष्यातलं एक उदाहरण सांगते. सिद्धार्थ गौतम बुद्धाचा आवडता शिष्य आनंद, या आनंदानं तथागताला प्रश्न विचारला की तथागता, जगासमोर तत्वज्ञान मांडत असताना धम्माचं कोणती भाषा वापरावी? आणि या लोकांसमोर आम्ही गेलो, या लोकांमध्ये आम्ही गेलो, तर आम्ही कोणत्या भाषेमध्ये त्यांना उपदेश करावा? त्यावेळेस तथागत आनंदाला सांगतात, आनंदा, ज्या बोबड्या भाषेमध्ये लहान मूल आपल्या आईला प्रश्न विचारतं आणि ज्या भाषेमध्ये ती आई आपल्या मुलाच्या बोबड्या प्रश्नांना उत्तर देते, आपल्या मुलाच्या निरागस मनाला समजतील अशा पद्धतीने ज्या भाषेमध्ये ती विश्लेषण करत असते, ती भाषा समाज पुढाऱ्याची असली पाहिजे. ती भाषा समाजामध्ये जाऊन संदेश देणाऱ्या संतांची असली पाहिजे. तीच भाषा भिक्खूंची असली पाहिजे आणि तीच भाषा भिक्खू संघाची असली पाहिजे, असं तथागत त्या आनंदाला सांगतात. याला म्हणतात जगाचे नेते. छोट्या छोट्या गोष्टीतून जगाचं तत्वज्ञान शोधण्याचं काम आमच्या महान नेत्यांनी केलं. आणि आमचे हे पंडित पुरोहित काय सांगतात? हे पुरोहित पंडित असं सांगतात की धर्मग्रंथ हे संस्कृत मधून असले पाहिजेत, कारण संस्कृत कुणालाही कळत नाही, ती फक्त ब्राह्मणांना कळते आणि फक्त ब्राह्मणांचंच भलं झालं पाहिजे, असा त्यांचा तुम्हाला संदेश आहे. मग ते तुम्हाला काय सांगतात? सुदामा फार गरीब होता, कृष्णाच्या राज्यात काय लोक नव्हती का? फक्त सुदामाच होता का? मग तो फार गरीब होता. त्या परभणीच्या ब्राह्मण अधिवेशनामध्ये त्यांनी जर अक्कल पाजळली, त्या कुमार केतकरचं काय केलं तुम्हाला माहितीये? त्या अक्कल पाजळताना त्यांनी काय संशोधन समोर मांडलं की आमच्या सुदाम्याला बहुजन लोक बदनाम करतात, त्याची टिंगल उडवतात, एवढा चांगला माणूस आमचा सुदामा आणि त्याला असं असं करतात. आणि कटआउट कोणाचं लावतात? परशुरामाचं. काय केलं या परशुरामाला? जर तुम्हाला सांगते, तुम्ही अक्षय तृतीया करता ना, अक्षय तृतीयाच्या दिवशी या परशुरामाला तुम्ही पुजता, लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला. बघा, हा परशुराम नावाचा राम फार रागीट होता म्हणतात, फार रागीट. यानं स्वतःच्या आईला मारलं.
दोन भावांना मारलं का? तर आपल्या पित्याची आज्ञा म्हणून. या जगामध्ये असा माणूस नसेल ज्यानं कुणाची आज्ञा असू देत ती. परमेश्वर आहे की नाही ही संकल्पना आता आपण कालबाह्य केलेली आहे. ईश्वर असतो नसतो या भानगडीत आपण पडत नाही. पण कितीही विश्ववंद्य माणूस असता आणि त्यानं जर सांगितलं की आपल्या आईला मार, तर मला नाही वाटत की कोणत्या लेकराची छाती होईन आपल्या आईला मारायची. या परशुरामानं या बामणाच्या महान संतानं म्हणे आपल्या आईला मारलं आणि दोन भावाला मारलं. भावाला मारण्याची संस्कृती यांची आहे. नुकतंच घडलेलं उदाहरण महाजनांच्या घरातलंही तुम्हाला माहित असेल. ही संस्कृती त्यांची आहे, आपली नाहीये. आपली संस्कृती नाहीये ही त्यांची संस्कृती आहे. तर परशुरामाचा आदर्श आहे ना तो, दुसऱ्या तिसऱ्याचा नाही, त्यांचेच आदर्श त्यांच्या डोक्यावर आहेत. तर या परशुरामानं म्हणे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आता मला सांगा, कोणताही समाज नष्ट करायचा असेल तर सगळी माणसं एकदा मारून काम भागतं ना. मग 21 वेळा करायची काय गरज होती वा? मला नाही कळलं, अजून नाही कळलं मला. तुम्हाला कळलं असलं तर मला येऊन सांगा. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करायची काय गरज होती? तर ते आणखीन पुढे अक्कल पाजळतात. काय अक्कल? आईच्या गर्भामध्ये असलेला क्षत्रिय सुद्धा त्यानं मारला. आईच्या गर्भामध्ये असलेला क्षत्रिय सुद्धा. आणि कुठलाही क्षत्रिय जन्मच घेणार नाही जेवढा त्यानं क्षत्रियाच्या वंशाचा म्हणे संपूर्णपणे म्हणजे नायनाट केला. एवढी मानसंहाराची हानी करणारा तो पहिला आतंकवादी असला पाहिजे. हो, त्याला आतंकवादी म्हणू शकतो, परमेश्वर कसं म्हणणार आहे? माणसं मारणाऱ्याला परमेश्वर म्हणत असतात का? माणसं मारणारा जर तुमचा देव असेल तर त्याला देव म्हणायचं का? आम्ही तरी नाही म्हणणार आणि बहुजन समाजाने म्हणू नये. माणसं मारणारे आमचे परमेश्वर भगवान कधी होऊ शकत नाही. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अंगुलीकडे गेला. अंगुली हा एक एक माणसाला मारायचा आणि त्याची करंगळी कापून आपल्या गळ्यामध्ये माळ उली होती. आणि 99 माणसं त्यानं मारली आणि 100व्या माणसाची तो वाट बघत होता. 100वा माणूस कुणीतरी येईन आणि माझं एक तप पूर्ण होईल या अतिशय वेगळ्या आनंदामध्ये तो होता. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला ही गोष्ट कळली. तथागत त्याच्याकडे गेले. तो म्हणत होता, तथागत माझ्याकडे येऊ नका, मी 100व्या माणसाची वाट पाहतोय. तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मला तुम्हाला मारायचं नाही. कारण तुम्ही जगाला चांगलं शिकवत असता. बघा, गुंडांना सुद्धा चांगली माणसं कळतात. आणि चांगलं बदमाश माणसाला चांगलं कसं म्हणायचं बामणाला चांगलं माहिती. बदमाश माणसाला नेते म्हणतात ते. मग या तथागतांनी तरीही न घाबरता अंगुलीमालाकडे गेले. एवढ्या लोकांना मारणारा अंगुलीमाल तथागतांसमोर नतमस्तक झाला. कारण काय? मी एवढा क्रूर माणूस, माझ्यासारखा कुख्यात गुंड असलेला माणूस, याच्या समोर तथागत कुठलंही शस्त्र न घेता निर्भीडपणे येऊ शकतात. एवढा तो महामानव. त्या अंगुलीकारानं शस्त्र खाली ठेवलं आणि तथागताच्या पायाशी लोळण घेतलं की भगवान मी आज हा धंदा सोडून दिला. याला महापुरुष म्हणतात. याला महान तत्वज्ञानी म्हणतात, महापुरुष म्हणतात. आम्ही आमच्या भाषेमध्ये भगवान जर कोणाला म्हणायचं असेल तर या माणसाला भगवान म्हणू. परशुरामाला भगवान नाही म्हणणार कधी. आईच्या गर्भातला क्षत्रिय मारणाऱ्याला आम्ही परमेश्वर नाही म्हणू शकत कधी. त्याला आम्ही आतंकवादी म्हणू. मध्यंतरी माझ्या मोबाईलवर एक SMS आला होता बघा. हर मुसलमान आतंकवादी नहीं होता लेकिन हर आतंकवादी मुसलमान होता है. मी त्याला उत्तर पाठवलं. हर ब्राह्मण हत्यारा नहीं होता लेकिन हर महापुरुष की हत्या करने वाला ब्राह्मण ही होता है. पर्याय नाही हो, इतिहास आहे. आमच्या समोर इतिहास आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या भिक्खूंच्या कत्तली या ब्राह्मणांनी केल्या. सम्राट अशोकाचा वंश संपवण्याचं काम या ब्राह्मणांनी केलं. बृहद्रथाचा खून यांनी केला. त्याच्याच पुढे गेलं तर संत तुकाराम महाराजांचा खून यांनी केला. चोखा महाराजचा खून यांनी केला. नामदेवाला यांनी जिवंत मारलं. त्याच्या पुढे गेलो तर शिवाजी महाराजांनाही यांनीच मारलं. संभाजी महाराजांचाही खून यांनीच घडवून आणला. राजर्षी शाहूंच्या घोड्याला दारू पाजण्याचं काम हे यांनीच केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही यांनीच मारलं अशीच म्हणायची वेळ आलेली आहे. पुरावा उपलब्ध आहे, पुराव्याशिवाय बोलत नाही. म्हणजे आमच्या प्रत्येक महापुरुषांचा खून जर यांनी केलेला असेल तर आम्ही यांना चांगलं कोणत्या भाषेत म्हणायचं? आणि आम्ही काय फार स्वतःला काही ग्रेड बीट नाही समजत. आम्ही माणसं आहोत, आम्हाला भावना आहेत, चांगलं वाईट आम्हाला कळतं. आणि जर आमच्या बापदाद्यांना आमच्या बापांना मारण्याचं काम तुम्ही केलेलं असेल तर आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहे. आम्ही आता काही तसले भक्त राहिलेलो नाहीये. तुम्ही आम्हाला सांगायचं आम्ही ऐकायचं. जर संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून लोकांना प्रबोधन करत होते
काय प्रबोधन करत होती? लोकांना सांगत होते, जळो त्याचे तोंड बघतो तो ब्राह्मण, काय त्यास रांड कीर्ती दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, 900 कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. खरा सवाल केला आमच्या महापुरुषांनी, आमच्याच भाषेमधून केलेला. परक्या भाषेमधून आम्हाला तत्वज्ञान नाही शिकवलं. बायकांना नेहमी संतांविषयी आदर असतो, तर बायकांच्या बाबतीमध्ये मी संतांची भूमिका सांगून देईल. संतांचं जे आंदोलन होतं ते भक्ती आंदोलन नव्हतं, ते क्रांती आंदोलन होतं. ही गोष्ट आम्ही सगळ्यात पहिली लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी दगड धोंड्याला पुजायला नाही सांगितलं, तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हे तत्वज्ञान आम्हाला संतांनी दिलेलं आहे. हे तत्वज्ञान जे आम्हाला शिकवलं, या महाराष्ट्राच्या भूमीला शिकवलं, ते संतांनी शिकवलेलं आहे.